मिरज तालुक्याच्या कुशीत विसावलेले समडोळी हे गाव जरी ग्रामीण भूपृष्ठावर वसलेले असले तरी त्याच्या हृदयात वाजणारी धार्मिक समरसतेची, श्रद्धेची आणि परंपरेची नादमय तान त्याला एक आगळी ओळख बहाल करते. या ओळखीचा सर्वोच्च आविष्कार म्हणजे समडोळीचा मोहरम, एक असा सोहळा जिथे श्रद्धेच्या संगमात मानवतेचा महापूर वाहतो. समडोळीत रमजान साहेब, बडे पीर साहेब आणि फकीर मशीद ही तीन पवित्र स्थाने आहेत. या तीनही मशिदींमध्ये मोहरमच्या निमित्ताने वेगवेगळी ताबूत स्थापन केली जातात. पण या ताबुतांची रचना केवळ धार्मिक कर्मकांड नसते, ती असते सामूहिक सहभागाची, सर्वधर्म समभावाची आणि एकतेच्या रंगांनी रंगलेली एक सजीव कलाकृती. मोहरम सुरू होण्याच्या 4-5 दिवस आधीच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. मशिदींच्या अंगणात रंगीबेरंगी कागद, रेशमी वस्त्र, काचवा आणि कलात्मक आरशांनी सजलेले ताबूत तयार होतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बांधणीच्या कार्यात केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर हिंदू व सर्व धर्मीय गावकरी आपले योगदान देतात. ही आहे समडोळीची खरी ओळख, श्रद्धेपेक्षा माणुसकीला मोठी मानते. या काळात गावात अनेक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, जियारत, कव्वाली, नाच आणि माळापट्टी यांचे आयोजन होते. संध्याकाळी मशिदींमधून निघणारा आवाज, दिव्यांच्या प्रकाशात न्हालेल्या ताबुतांची छटा आणि फुलांचा गंध यामुळे संपूर्ण समडोळी एक धार्मिक तेजोमयता आणि भावनांच्या प्रसन्नतेने नटलेली तीर्थक्षेत्र वाटते. अंतिम दिवशी हा उत्सव आपल्या कळसाध्यायावर पोहोचतो. रमजान साहेब, बडे पीर साहेब आणि फकीर मशीद येथून निघालेले ताबूत गावभर मिरवणूक करत एकत्र येतात. गावातील प्रमुख मार्गावरून शोभायात्रा निघते. ढोल ताशांचे गजर, नफरतेला हरवणारे सलोख्याचे संदेश आणि डोळे पाणावणारी श्रद्धा हे सगळं पाहताना गावकऱ्यांच्या हृदयातील भावनांचा उगम थेट इतिहासाच्या जखमांशी जाऊन भिडतो. ही शोभायात्रा फक्त ताबुतांची मिरवणूक नसते, ती असते एकतेची जिवंत साक्ष, जिथे नवे नवे फिरणारे गावकरी, परगावाहून आलेले भाविक, लहान मुले साऱ्यांचे डोळे पाणावलेले असतात. ग्रामपंचायतीसमोर रंग उधळले जातात. हा केवळ सौंदर्याचा उत्सव नसून श्रद्धेच्या रूपाने अर्पण केलेली निरनिराळी पूजन असते. अखेर मंत्रोच्चार, नारे आणि शिस्तबद्ध वातावरणात ताबुतांचे विसर्जन केले जाते. विसर्जन म्हणजे श्रद्धेचा अंत नव्हे, तर पुढील वर्षी पुन्हा नव्याने उमलण्यासाठी केलेली ती धार्मिक पूजा रूपं असते. समडोळीचा मोहरम हे केवळ धार्मिक परंपरेचे पालन नाही, तो आहे संवेदनशीलतेचा, बंधुभावाचा आणि सामुदायिकतेचा एक उपस्तर. या सोहळ्यात प्रत्येकाने अनुभवलेली शांतता, ऐक्य आणि श्रद्धा हीच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची ओळख. समडोळीचे मोहरम गावासाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे. एकतेच्या पायावर उभी असलेली श्रद्धेची सुंदर शृंगारिक प्रतिमा.